गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू भगिनींनो, तुम्ही कसे आहात? सर्वप्रथम तर सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन. खूप मोठा दिवस म्हणजे एक ऐतिहासिक दिवस आपण बोलू शकतो, एक हिस्ट्री बोलू शकतो इंडियन स्टॉक मार्केटची, भारतीय स्टॉक मार्केटची. एवढा आनंद की आज खूप ठिकाणी ट्रेडर्सनी आज पार्टी केली. मलाही त्याच्यामध्ये पकडा, कारण का दिवसच तसा होता आज. आपण काल काय बोललो होतो? ऑल टाइम हाय हिस्ट्री उद्या आपल्याला बघायला भेटेल. झालं. बी पॉझिटिव्ह. होणार, आयुष्यात सगळ्या गोष्टी होणार. वेळ लागेल पण त्या नक्कीच होणार. विश्वास, कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह माइंडसेट. भलेही मार्केट किती खाली पडलं तरी वरती जाणार. मी एका रील्स मध्ये एका कुठल्या तरी मोठ्या माणसाने सांगितलेला एक शब्द मला अजूनही कानावरती आठवतो आणि ते मी तुमच्याबरोबर शेअर करतो आता, की इंसान हो या स्टॉक मार्केट, सबको एक दिन ऊपर ही जाना है. लिहून घ्या, मार्क माय वर्ड्स. असा दिवस आपल्या आयुष्यात खूप कमी येतो. ऑल टाइम हाय हिस्ट्री तोडणं. माझ्या ग्रुपमध्ये तर आज धमाल चाललेली, एक नंबर. सगळे रील्स व्हायरल करत होते. मी स्वतः पण तुम्हाला दाखवतो, रील्स व्हायरल केलेले आहेत. प्राऊड मुवमेंट ऑफ इंडियन स्टॉक मार्केट, ऑल टाइम हाय. लाईक्स पण तुम्ही बघत असाल, इथे कंटिन्युअस लाईक्स येत आहेत. वीकली, मंथली, ऑल टाइम हायचा जो भाग आपण बनवलेला काल, तो पण टाकला. सकाळचं मार्केट डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही आमच्याशी कनेक्टेड आहात, स्टॉक मार्केटशी कनेक्टेड आहात. आजचा दिवस खूप प्राऊड मुवमेंट आहे इंडियन स्टॉक मार्केटसाठी. विटनेस आपण हिस्ट्रीचे टाइम एकत्र वाढूया, सक्सेस घेऊया सगळ्यांनी. आणि याच गोष्टीचा आम्ही आमच्या ग्रुपमध्ये हर वेळेला जो स्टॉक मार्केट आहे आपला मांडवकर स्टॉक मार्केट MSM, कनेक्टिंग सोल टू स्टॉक मार्केट, आत्मा जोडला पाहिजे स्टॉक मार्केटचे ना, आत्मा जोडला पाहिजे. आणि आम्ही हेच काम करतो की जेव्हा कुठलाही एक निर्णय तुम्ही घेता आयुष्यामध्ये, म्हणजे ड्रायव्हिंग करायचा, स्विमिंग करायचा, कुठलाही खेळ घ्या, तो तुम्ही ना मनापासून करा. त्यालाच आपण बोलतो सोल. आत्म्यापासून करा, जीव लावून करा. आणि एक दिवस असा येईल, तुमच्या अथक प्रयत्नानंतर तुम्हाला ते फळ भेटेल. जरा वेळ लागेल, थांबावं लागेल. जसं आपण बोलतो आपल्या याच्यामध्ये टॅगलाईन मध्ये, की पहिले थांबा, समजा, शिका आणि त्यानंतर ट्रेडिंग करा. तो तुमचा दिवस आहे. आणि आजचा हा दिवस होता. काल तर मार्केटने खूप धमाल केली आणि आज मार्केटने ऑल टाइम हाय तोडलाय, हिस्ट्री बनवले आणि परत मार्केट रिव्हर्सल आलंय. बघा, रिव्हर्सल का आलं? कारण का इथे प्रॉफिट बुकिंग येणार होतं. आता एवढंच प्रॉफिट बुकिंगला मार्केट पडलं असं बोलत नाही. मी तुम्हाला काल पण बोललो की मी नेगेटिव्ह कधी कधी असेल. मी नेगेटिव्ह कधी असेल, आपण येऊया. मी नेगेटिव्ह कधी असेल 15 मिनिटात चार्ट येऊन बघूया जरा. मी नेगेटिव्ह कधी असेल एकदम खाली, जेव्हा मार्केट 300च्या खाली जाईल तेव्हा, 25-300च्या खाली. मार्केट 26,000च्या वरतीच आहे अजून. ओके, मार्केट 26च्या वरती आहे. इकडे जी लाईन बनते 15 मिनिटाच्या चार्ट वरती, आपण एक काम करूया, एका मिनिटात एक तासाच्या चार्ट वरती येऊया, जेणे तुम्हाला जरा क्लिअरिटी येईल, कॅन्डल्स दिसतील. बघा, हा जो हाय होता, कंटिन्युअस हाय, तो तोडून जायचा प्रयत्न करत होता. इकडनं एकदा अटेम्प्ट पण केलं, परत खाली आलाय. आज जो अटेम्प्ट केलाय तो वरच्या वरच आहे. ओके, खाली का नाही आलाय तुम्हाला याचं कारण सांगतो मी. जर नीट बघाल तर एक लेवल आहे, सायकोलॉजिकल लेवल, जी आहे 26,000ची, जी कुठे आहे? ती लगभग इथे आहे, ह्या लेवलला आहे. ओके, मार्केटला जर नेगेटिव्ह व्हायचं ना, तर ह्या सगळ्या लेवल तोडणं त्याला जरुरी आहे. पण असं काय दिसत नाहीये, कारण का तुम्ही जर बघाल मार्केट हायर आहे. आता एक तास चार्ट आहे, हायर आहे बनवत चाललेला आहे. त्यामुळे मार्केट फुल बुलिश मूड मध्ये आहे. मार्केट पॉझिटिव्ह, मार्केटचे सेंटिमेंट्स, इमोशन्स सगळं पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की उद्या सरळ सीई घेऊन बसून जावं गपचूप आणि मार्केट तुम्हाला डिसेंबर मध्ये चांगलं पाहिजे, असं पण नाहीये. बघा, नाण्याच्या दोन्ही बाजू बघायला लागतात. काही गोष्टी खूप अत्यंत आवश्यक आहे समजणं, त्यानंतरच ट्रेडिंग करणं. आपण डेली चार्ट वरती येऊन बघूया अजून काय झालंय ते. ओके, डेली चार्ट वरती ना, मार्केटनी जेव्हा एक बुलिश मुवमेंट दिलाय,
त्यानंतर मार्केट ह्या लेवल नंतर खाली आलं, मार्केटने परत एकदा अटेम्प्ट केला, आता मार्केट परत खाली आलं आणि नंतर एक मदर कॅन्डल आपण ज्याला बोलतो ती निर्माण झालेली आहे. एका दिवसामध्ये सगळ्या कॅन्डल्स काल खाऊन गेल्या. हा आपण काल याच्या गोष्टीवरती चर्चा केलेली. ओके. आणि आता मार्केटनी इथे पॉज घेतलाय, मार्केट थांबलेलं आहे. मी हर वेळेला सांगतो की मार्केट जेव्हा पण वरती जातं ना लेवल, तेव्हा मार्केटला खाली वरती जायला लागतं किंवा मार्केटला थांबायला लागतं, तरच मग इकडची स्पाइक येईल, तो खरा स्पाइक असतो, नाही तर मार्केट डायरेक्टली खाली येईल. ओके. आता मार्केटनी तुम्हाला असं वाटत असेल की हा हलकासा डोजी आहे त्या प्रकारचा, कारण का मध्येच बॉडी फॉर्म झालेली वरनं खालनं. डोजी ऍक्च्युली बघायला गेलं तर असा असतो क्लिअर कट, पण हा असं वाटतो लोकांना. तर वाटण्यावर जाऊ नका. मला असं वाटतं म्हणून तुम्ही ट्रेड करू नका. टेक्निकल सायकोलॉजिकल ट्रेड हे शिकणं खूप जरुरी आहे. तुम्ही कुठेही शिकत असाल तर त्या गोष्टींना विचारा, उलट प्रश्न करा. तुम्हाला एक प्रश्न असेल, जेव्हा कोण शिकवत असेल तेव्हा त्या गोष्टीवरती वाचा, अभ्यास करा त्याच्यावरती, त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन्स विचारा आणि त्याचे उत्तर जेव्हा तुम्हाला भेटतील ना, तेव्हा तुम्हाला कुठेतरी प्रगतीचा मार्ग भेटेल. ओके. आमच्या क्लासेसमध्ये सेशन्समध्ये मला 100 प्रश्न येतात, पण त्यांना मला उत्तर देणं भाग आहे. त्यांना समजल्याशिवाय मी पुढचा टॉपिक क्लिअर करतच नाही. आणि त्या सेशन मधली जी पण बॅचची मुलं असतात त्यांना पण थांबावं लागतं, की म्हणजे एकाला जर नाही येत ना, बाकीच्यांना पण थांबवतो. का? आम्ही बोलतो वी आर फॅमिली. आपण एका फॅमिली मेंबर्सला पाठी सोडून कधी जात नाही. ह्याला बोलतात फॅमिली. शिका सगळ्यांनी. म्हणून मी आज स्टेटसला पण टाकले की वी विल ग्रो ऑल टुगेदर टुवर्ड्स द सक्सेस. कारण का आता माहिती का, एकट्याने जर तुम्ही कुठला शिका गाठलात ना, मजा नाही येणार. मला तर खरंच नाहीत. खूप लोक असतील ना तिकडे त्या शिखरावरती जेव्हा तुम्ही पोचाल आणि जेव्हा झेंडे लावाल ना, या झेंडे गाडाल आपल्या भाषेमध्ये बोलतो, तेव्हा 4-5 लोक आपल्या बरोबर असतील ना, तो आनंद वेगळा असेल, ते इमोशन्स वेगळे असेल आणि आयुष्यभर लक्षात राहील. त्यासाठी ना एकटं चालणं मला पॉसिबल नाहीये. मला खूप लोक लागतात. मी सोशल माणूस आहे, त्यामुळे ह्या गोष्टींवरती मी खूप भर देतो की मला लोक पाहिजेत तर मी पण लोकांना पाहिजे. त्यामुळे हे संबंध वाढतात, रिलेशन वाढतात आणि आपण खूप काही गोष्टी शिकू शकतो. ओके. आता येऊया उद्या मार्केट काय करेल, या येणाऱ्या काळामध्ये मार्केट करेल. मार्केटने पाऊस घेतला, इथे मार्केट थांबलेलं आहे. मग आता मार्केटचा हाय आणि लो एवढंच बघायचं आपल्याला. ओके. मी तर बोलतो उद्याच आणि सोमवारच्या मार्केटमध्ये जास्त काय गडबड करू नका. मंगळवारी मार्केट निफ्टीची पहिली एक्सपायरी, त्यामुळे त्या दिवशी काय तुम्हाला करायचं तुम्ही नक्कीच करा. बघा, थांबा, शिका, समजा, त्यानंतर कधी ट्रेडिंग करा. ओके. आता मार्केटने थांबण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे, म्हणजे मार्केटने रिव्हर्सल घेतलाय असं नाहीये, मार्केट थांबलेलं आहे. ओके. मग आता 5 मिनिटाच्या चार्टवर येऊन बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करायचा प्रयत्न करत आहे. ओके. आपले झोन जे आहेत ते आता आपण जराशे हलवावे लागणार, कारण का मार्केट हर वेळेला तुम्हाला झोन वेगळे वेगळे देतो. ओके. तर आता बघायला गेलं ना, माझा झोन असेल तो लगभग बघा असा असेल, हा वरचा. ओके. आणि खालचा झोन जो असेल ना, तो लगभग असा असेल, एवढा. जरा नीट करायला, हो एवढा बरोबर आहे. कारण का तुम्ही बघा, इथे 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 इकडनं इथे जाताना पण इकडनं इथे मार्केट हर वेळेला तुम्हाला ना त्या गोष्टी सांगताय. एक मिनिट, जरा ग्लिच आलाय माझ्या